हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, 6वीचा इतिहास आपण पाहत आहोत. याच्या आधीच आपण 2 चॅप्टर डिस्कस केलेले आहेत. तुम्ही ते जर बघितले नसतील तर आधी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते 2 चॅप्टर पाहून घ्या, म्हणजे तुम्ही चॅप्टर वाईज सिरीज पाहू शकताय. आज आपल्याला तिसऱ्या चॅप्टरवर डिस्कशन करायचं आहे, तो म्हणजे इतिहासातील सर्वात जास्त इंटरेस्टिंग टॉपिकपैकी एक असलेला हडप्पा संस्कृती. हा टॉपिक महत्त्वाचा देखील तेवढाच आहे इंटरेस्टिंग सोबतच, कारण या टॉपिकवर सर्वच परीक्षांमध्ये भरपूर जास्त क्वेश्चन हे विचारले जातात आणि आतापर्यंत विचारलेले देखील आहेत. आजच्या टॉपिकच्या डिस्कशनला आपण सुरुवात करूया. हडप्पा संस्कृती. याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो मी. काळ होता 1921चा. आपल्याला माहीतच आहे की 1947ला भारत देशाची निर्मिती झाली आणि तेव्हाच भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी देखील झाली. आता 1947च्या आधी भारत पाकिस्तान तर एकत्रच होते. तर 1921ला पाकिस्तानमध्ये, इथे तुम्हाला ही हडप्पा ही साईड जी दिसते का, इथे रावी नदीच्या किनारी काय चाललं होतं, तर रेल्वेसाठी खोदकाम सुरू होतं. म्हणजे रेल्वेचे रूळ त्यांना तिथे टाकायचे होते, तर त्यासाठी तिथं खोदकाम सुरू होतं. ते खोदकाम करत असताना ना तिथल्या कामगारांना काही पक्क्या विटा सापडल्या. आता त्यांनी तर पाहिलं की अरे हा तर डोंगराळ भाग आहे, इथे याच्या आधी कोणी राहत नव्हतं, तर इथे विटा कसं काय सापडायला लागल्या. विटा सापडायला लागल्या, वेगवेगळे भांडे सापडायला लागली. तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांचे जे वरचे अधिकारी आहेत त्यांना सांगितलं. मग तेव्हा इंग्रजांना इथे डाऊट आला. मग काय झालं, तर दयाराम सहानी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम हडप्पा येथे पोहोचली. हडप्पा नावाचं एक गाव आहे पाकिस्तानमध्ये, रावी नदीच्या किनारी. तर ती दयाराम सहानी यांची टीम तिथे पोहोचली. तर त्यांच्या असं लक्षात आलं की येथे ज्या वस्तू आपल्याला सापडत आहेत या काही रिसेंट काळातल्या नाही आहेत, या खूप जास्त जुन्या काळातल्या वस्तू आहेत. मग त्याचं परीक्षण वगैरे केलं गेलं. त्यातून असं लक्षात आलं की या जवळजवळ इथून मागं 2 ते 3 हजार वर्षापूर्वी ह्या जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या वस्तू आहेत किंवा जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या हे ठिकाणं आहेत. याच्यानंतर सेम कंडिशन कुठे झाली, तर मोहनजोदडो. हे तर मोहनजोदडो आपल्याला दिसत असेल. हे कोणत्या नदीच्या किनारी आहे, तर सिंधू नदीच्या किनारी आहे. हे हडप्पापासून जवळजवळ 650 किलोमीटर दक्षिणेकडे. आता इथे पण सेम सेम तसेच सिच्युएशन झाली. विटा सापडायला लागल्या, वेगवेगळ्या वस्तू सापडायला लागल्या, पुतळे सापडायला लागले. या मॅपमध्ये, या नकाशामध्ये तुम्हाला इथे वरती शोरतुगाई दिसत असेल, इथे मंडा, त्याच्यानंतर इथे हुलास, आलमगीरपूर, इथून रंगपूर, लोथल, रोजडी, इथे खाली दायमाबाद जे दिसतंय ना ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. इथे सुतकाजेंदोर, हा या सर्व जिथे जिथे तुम्हाला डॉटेड एरिया दिसतोय, हे सर्व मोहनजोदडो, बालाकोट वगैरे, इथे सर्व ठिकाणी त्यांना जुन्या काळातल्या वस्तू सापडायला लागल्या. याच्यावरून आपल्या असं लक्षात आलं की इथे कोणती तरी मानवी संस्कृती याच्या आधी नांदत होती. मग आता या संस्कृतीला तर नाव द्यावं लागेल. तर कोणतं नाव द्यायचं, तर सर्वात आधी कुठे सापडलं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, तर हडप्पा या गावात सापडलेलं होतं. म्हणून या संस्कृतीला त्यांनी काय नाव दिलं, तर हडप्पा संस्कृती. परंतु या एरियात या सर्व, हे कोणत्या नदीचं खोरं आहे एवढं, तर हे इथे येथील मुख्य नदी आहे ती म्हणजे सिंधू. म्हणूनच हडप्पा संस्कृतीला अजून एक नाव काय पडलं, तर सिंधू संस्कृती. आता तिथे नेमकं काय काय सापडलं बरं, तर तिथे काय सापडलं आपल्याला, घरे सापडले. घरे, आता त्यांची रचना कशी होती, तर घरे कशी होते माहिती का, ते पक्क्या आणि कच्च्या अशा दोन्ही विटांनी बांधलेले होते. म्हणजे तुम्ही विचार करा, 2-3 हजार वर्षापूर्वीचा काळ आहे. त्या काळी एवढ्या कच्च्या आणि पक्क्या विटांची घरं बांधलेले होते. म्हणजे आपण आता रिसेंट इंडियामध्ये जेव्हा पाहतो तर आपल्याला झोपड्याच दिसतात, परंतु त्या काळी देखील कच्च्या आणि पक्क्या विटांची, म्हणजेच काय भाजलेल्या विटांची घरे बांधलेली होती. तसेच त्या घरांमधून जे आता सांडपाण्याची व्यवस्था त्यांनी पन्हाळी थ्रू केलेली होती, किंवा त्या घरांच्या आवारातच इथे हे बघा, इथे तुम्हाला फोटो देखील दाखवलेला आहे, विहीर देखील सापडलेली आहे त्या काळातली. त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी गटारी बांधलेली असत. आता ती गटारी कोणती होती माहिती आहे का, तर ती पक्क्या विटांनी बांधलेली होती आणि त्या गटारींना वरून झाकण्याची देखील व्यवस्था केलेली होती. म्हणजे ते लोक किती हेल्थ कॉन्शियस होते ते पण बघा, की याच्यातून रोगराई पसरू नये म्हणून ते गटारी वरतून झाकण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती. आणि तिथली नगररचना कशी होती, तर नगररचना कशी होती, तर काटकोनात तिथले रस्ते असे एकमेकांना काटकोनात छेदत होते. म्हणजे हे बघा, हे असे काटकोनात छेदत होते. आता मध्यभागी असं एक चौक बनून जायचा आणि असं इकडे इकडे असे इकडे घरं होते. आता हा एक ब्लॉक बनला, हा एक ब्लॉक बनला, हा एक आणि हा एक. आणि या प्रत्येक ब्लॉकचं काय होतं, तर सेपरेट कंपाऊंड त्याला घातलेलं होतं, सेपरेट तटबंदी त्याला केलेली होती. तुम्हाला इथे एक फोटो मी दाखवतो. हा एक इमेजनरी फोटो सायंटिस्टनी बनवलेला. इथे तुम्ही नगर रचना पाहू शकता. इथे बघा कसे पक्के विटांनी घरं बांधलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हा एक ब्लॉक आहे, इथे कशी त्यांनी तटबंदी केलेली आहे. इथे तुम्हाला गटार दिसते, कसं पक्के विटांनी हे गटार बांधलेलं आहे. इथे गटार झाकलेली देखील आहे.
आता त्या उत्खननामध्ये आपल्याला मुद्रा देखील सापडल्या, भांडी देखील सापडली. तर त्या कोणत्या आकाराच्या होत्या? तर त्या चौकोनी होत्या. ठीक आहे, चौरस आकाराच्या होत्या. आणि त्या कोणत्या दगडापासून बनवल्या जायच्या? तर स्टिएटाईट नावाच्या दगडापासून त्या बनवल्या जात होत्या. मग आता त्याच्यावर कोणाकोणाचे ठसे असायचे? तर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे, म्हणजे आजच्या काळात आपण त्याला युनिकॉर्न म्हणू शकतो. तर त्या प्राण्यासारखे काल्पनिक प्राणी देखील त्या त्या मुद्रांवर आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर हे बघा, इथे आपल्याला त्या काळातली भांडी दाखवलेली आहेत. आता या भांड्यांवर वेगवेगळे नक्षीकाम आपल्याला दिसते. तसेच माशांचे खवले देखील दिसत आहेत. आणि बरेचसे भांडे कसे होते? तर लाल मातीचे भांडे असायचे आणि त्याच्यावर काळ्या रंगाने काहीतरी नक्षीकाम केलेलं असायचं. आणि तसंच त्या लोकांना काय वाटत होतं माहिती का मित्रांनो, की मेल्यानंतर पण जो माणूस मरतो त्याला मेल्यानंतर पण त्याचं जीवन असतं. म्हणून ते काय करायचे? तर एखादा माणूस मेला तर तेव्हा त्याला पुरायचे. तर पुरताना ना त्याच्यावर भांडी पण त्याच्याबरोबर पुरले जायचे. इथे अजून एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे, तो म्हणजे महास्नानगृह. म्हणजे काय? आजच्या काळात स्विमिंग पूल. हा मोहनजोदडो येथे सापडलेला आहे. आता याची जी खोली ना, तर ही जवळजवळ 2.5 मीटर खोल होती. 2.5 मीटर. हे बघा, इथे आपल्याला दिसतंय. तिथे आतमध्ये उतरण्यासाठी त्यांनी पायऱ्या देखील बनवलेल्या आहेत. आता याची जी लांबी आणि रुंदी आहे, तर लांबी आहे 12 मीटर आणि रुंदी आहे 7 मीटर. म्हणजे हे असं इथे आहे 12 आणि हे आहे 7. आणि इथे त्यांनी अशा काहीतरी खाली उतरायला अशा पायऱ्या देखील केलेल्या आहेत. ह्या टाईपचा स्विमिंग पूल त्यांनी त्या काळी बांधलेला होता. म्हणजे 2-3 हजार वर्षांपूर्वी तो स्विमिंग पूल त्यांनी बांधलेला आहे. म्हणजे काय? महास्नानगृह त्यावेळेस बांधलेलं होतं. आणि हे कसं होतं? एकदम पक्क्या विटांचं. आणि याच्यातून बाहेर जाण्यासाठी, म्हणजे पाणी बाहेर जाण्यासाठी देखील त्यांनी सोय केलेली होती. आता आपण त्यांचं लोकजीवन कसं होतं, आपल्याला जी माहिती मिळाली आहे थोडीफार, त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. आता ते लोक काय? तर शेती करत होते. तर आपण कशामुळे सांगू शकतो? तर कालिबंगन येथे काय? तर नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. कालिबंगन कुठं होतं? तुम्हाला मी मॅपमध्ये दाखवलं. हे बघा, इथं कालिबंगन आहे आजच्या राजस्थानमध्ये. आता तिथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आपल्याला. तर याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं, की ते लोक कोणते कोणते पिकं घ्यायचे? तर गहू आणि सातू. सातू म्हणजे काय? बार्ली. तर ही मुख्य पिके होती. म्हणजे राजस्थानमध्ये काय व्हायचं? तर सातू हे पीक राजस्थानमध्ये घेत होते. तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जायचं. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी देखील पिके घेतली जात. ते लोक हे कापसाची देखील शेती करत होते. आता तिथे वेगवेगळे पुतळे देखील आपल्याला सापडलेले, जसं की इथे एक तुम्हाला पुतळा दिसतोय बघा. आता हा एकदम ओरिजिनल पुतळा वाटतो आपल्याला. हा म्हणजे कदाचित हा एकमेव असा पुतळा असावा जो एकदम चांगल्या अवस्थेत आपल्याला सापडलेला आहे. इथे त्यांनी आपल्याला अंगावर शाल घेतलेली दिसते, किंवा त्याच्या चेहऱ्याची ठेवण पण, म्हणजे त्याची दाढी वगैरे एकदम व्यवस्थित आणि चेहऱ्याची ठेवण देखील एकदम प्रॉपर आपल्याला तिथे दिसून येते. तर त्या शालीवरून आपल्याला काय दिसतं? तर ते लोक कापड विणत असावेत, ही आपल्याला आयडिया येते. म्हणजे 2-3 हजार वर्षापूर्वी देखील एवढं सुंदर कापड ते विणत असावेत. त्या कापडावर नक्षीकाम देखील, सुंदर नक्षीकाम केलेली आपल्याला आढळते. त्याचप्रमाणे उत्खननामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने देखील सापडलेले आहेत. तर ते दागिने कशापासून त्यांनी बनवलेले होते? तर काही दागिने सोन्यापासून, तांब्यापासून, रत्ने, त्याचप्रमाणे शिंपले, कवड्या, बिया, म्हणजे नॅचरली ज्या गोष्टी त्यांना इझिली अवेलेबल होतील त्यापासून आपल्याला वेगवेगळे दागिने त्यांनी बनवलेले आढळतात. आता आपण पाहूया की त्यांचा व्यापार कसा चालत होता. तर हडप्पा संस्कृतीचे लोक आहे ना, भारतात तसेच भारताच्या बाहेर देखील व्यापार करत होते. तर ते कोणता व्यापार करायचे? तर जास्त करून ते कापसाचा व्यापार करायचे, कारण तिथे कापूस हा चांगल्या प्रमाणात होत होता. तर ते कापूस कुठे कुठे निर्यात करायचे? तर पश्चिम आशिया, त्याच्यानंतर दक्षिण युरोप, तसेच इजिप्त या देशात ते काय करायचे? कापूस निर्यात करत होते. याचप्रमाणे सुती कापड आणि मलमलीचं कापड देखील ते बाहेर निर्यात करायचे, भारताच्या बाहेर. आता हे निर्यात झाली. आता आयात कोणत्या कोणत्या गोष्टी ते करायचे? तर काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान इथून ते काय काय आयात करायचे? तर चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड या वस्तू काय करायचे? तिकडून आयात करायचे. आता परदेशांची, म्हणजे बाहेरच्या देशांची जो त्यांचा व्यापार चालायचा हा दोन्ही मार्गाने, म्हणजे खुष्कीच्या मार्गाने आणि सागरी मार्गाने, अशा दोन्ही मार्गाने चालायचा. खुष्कीचा मार्ग म्हणजे कोणता? तर जमिनीवरचा मार्ग. आणि आजच्या गुजरातमध्ये लोथल येथे ना प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. हे बघा, इथे तर आपल्याला फोटो त्यांनी दाखवलेला आहे, लोथल येथील गोदी. म्हणजे हे त्यांनी रिस्ट्रक्चर केलं, याचं एक अंदाजा करून एक त्याचं ड्रॉइंग त्यांनी बनवलेलं आहे. आता गोदी म्हणजे काय असतं? सिम्पली जिथे जहाजे बनवतात मोठे मोठे, जसं तुम्ही माझगाव डोक हे तुम्ही ऐकलेलं असेल, तिथे काय आजच्या काळातले जहाजे बनतात, तसेच जुन्या काळातले जहाजे त्या गोदीमध्ये बनत होते. हा सर्व जो व्यापार आहे हा मोस्टली त्यांचा कुठून चालायचा? तर अरबी समुद्राच्या किनारी प्रदेशातून चालत होता. हे बघा, आता इथे ही सर्व आपली
सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती. त्यांना अरबी समुद्र जवळ आहे. मग त्यांना जर आता इथून हे बघा इथे लोथल आहे आपल्याला सापडते आजच्या गुजरातमध्ये. आता इथून जर काही पाठवायचं जर असेल तर ते असं किनाऱ्यानीच जात होते. ठीक आहे. आता या संस्कृतीचा ऱ्हास का बरं झाला किंवा याचा नाश का बरं झाला, त्याची कारणं काय काय असावीत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पुन्हा येणारे महापूर किंवा बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरल्या. म्हणजे असं काही नाही झालं की तिथले लोक तिथंच मरून गेले, असं नाही झालं. तर ते लोक काय झाले तर ती जागा सोडून दुसरीकडे स्थायिक झाले. ठीक आहे ना, त्यांचं स्थलांतर झालं. आता याच्यासोबतच पाऊस कमी होत गेला दिवसेंदिवस. त्याच्यानंतर नद्यांची पात्रे कोरडी परत गेली, भूकंप येत होता सारखा किंवा समुद्र पातळीतील बदल या कारणामुळे देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केलं तिथून. मग आता याच्यावरून आपण काय म्हणू शकतो तर हडप्पा संस्कृती ही जी आहे ना ती भरभराटीला आलेली एक संपन्न अशी नागर संस्कृती होती. म्हणजे काय शहरी संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आपल्याला आढळतो. कारण त्या काळात ज्या ज्या गोष्टी आपल्याला सापडल्या त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आजही आपल्याला आपल्या जीवनात आढळतात. इथे आपल्याला शेवटी त्यांनी एक फोटो दिलेला आहे की हडप्पा काळातील खेळणी कशी होती, कारण ही खेळणी देखील आपल्याला उत्खननामध्ये सापडलेली आहे. तर मित्रांनो, हा आजचा आपला डिस्कशन व्हिडिओ होता. यासारखे पुढील देखील चॅप्टर आपण कव्हर करणार आहोत डिस्कशन थ्रूच. तर तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. जय हिंद. थँक्यू.